आज सकाळी मी लवकर उठले आणि मोबाईल हातात घेऊन बसले, तर थोड्याच वेळात मेसेज आला आणि मेसेज बघून मी एवढे चक्क झाले. मेसेजमध्ये असं होतं की गोल्डचे रेट 1.5 लाखाच्या वर गेले. मला तो मेसेज पाहून अजिबात वाईट वाटलं नाही, कारण मला टेन्शनच नाही. का ते तुम्हाला सांगतेच समोर. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि माझे नवनवीन व्लॉग नेहमी बघत राहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कमेंट नेहमी करत जा, कारण तुमच्या कमेंटची मी पर्सनली उत्तर देईल. तर इथे मी जेवण करत आहे. आज सकाळी मी लवकर उठले आणि मस्तपैकी फ्रेश झाले आणि इथं करत आहे मी जेवण. मीच काय, आमची सगळी फॅमिली मिळून जेवण करतो असा योग तर कधीच येतो, कारण आम्ही सगळे सकाळी वेगवेगळे जेवण करतो. बाबा लवकर जेवण करतात तर आम्ही मागून करतो असं, किंवा आम्ही मागं पुढं, आम्ही कधी कधी पहिलं पण जेवण करतो, असं काहीच नाही. लेडीजनी मागून जेवायचं आणि जेंट्सनी पुढं जेवण, जो वेळेवर येईल, ज्याला भूक लागेल तो मागे पुढे आम्ही जेवण करतच असतो. फक्त रात्रीला आम्ही मिळून जेवण करतो, कारण रात्रीच्याच वेळी आम्ही सगळी फॅमिली एकत्र येतो. कारण सकाळी तर तेवढं काही पॉसिबल नाही एकत्र जेवण करणं, तर सकाळचं काही तेवढं टेन्शन घेत नाही आम्ही. रात्रीचं मिळून मिसळून जेवतो. तर जेवण झाल्यानंतर आमचे इथं जाऊबाई करत आहे भांडे क्लीन, तर त्यांची मी चेष्टा मस्करी करत आहे, कारण मला आवडतं तिला थोडंसं त्रास द्यायला, कारण त्याच्यातूनच आपलं प्रेम व्यक्त होतं. नाहीतर दिवसभर एकच आहे, आपण सगळे घरातले एकच व्यक्ती असतो, नेहमी नेहमी एकत्र राहणं, पण त्याच्यातही प्रेम टिकवून ठेवणं हे आपल्यावरच राहते. म्हणून आम्ही एकामेकींना असंच एकमेकींसोबत बोलत राहतो, एकामेकीला असंच चेष्टा मस्करी करत राहतो. त्याच्यामुळं आमचा दिवस कसा निघतो, कसा उगवतो आणि कसा निघून जातो आम्हाला काही समजत पण नाही. त्यानंतर जाऊबाई ओटा क्लीन भांडे घासत आहे, तर मी ओटा क्लीन करत आहे, कारण मी म्हटलं तिच्याच मागे काय कामाचा लोड, आपण हातभार करावं. तर मी तर करत आहे ओटा क्लीन. आम्ही दोघी पण मिळूनच काम करतो. तुम्हाला नेहमी तर सांगतच असते, हे तर माझं रोजचंच झालं आहे. पण मला सांगायला आवडतं, काम नाही म्हणून सांगावं, कारण कोणत्या घरात जर जावा असेल तर असंच आमच्यासारखं मिळून राहा. असं मी म्हणत नाही की आम्ही वर्ल्ड बेस्ट जावा आहोत, असं काही नाही. पण खरंच सांगते, पुष्कळ घरामध्ये असं आहे की त्यांचं बाजूच्या लोकांसोबत खूप पटतं, पण जावामध्येच पटत नाही. पण तसं थँक गॉड आमच्यासोबत तसं नाही आहे. आम्हा दोघींचीच एकमेकींचीच आवड आहे, कारण आम्ही बाकी शेजाऱ्यांसोबत बोलतो, खूप चांगलं राहतो. पण आम्ही घरातल्या गोष्टी वगैरे जास्त काही करून शेअर करत नाही, कारण आम्ही घरातल्या घरातच ठेवतो न, दोघी एकमेकींनाच सांगत राहतो. त्यानंतर मी थोडे कपड्याच्या फोल्डिंग करत आहे, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं, तर एवढा पसारा टाकून कसं काय जायचं म्हटलं, म्हणून इथं कपड्याच्या फोल्डिंग करत आहे. तर मी इथं फोल्ड करून ठेवत आहे. तर बघा, इथं पण आम्ही दोघे मिळूनच काम करत आहोत. आम्ही जिथं जाऊ तिथं मिळूनच काम करतो. आम्ही 50-50, जेव्हा असं आम्हाला एकमेकींना काही बोलायचं राहते तेव्हा आम्ही दोघी काय करतो, कामाचा पसारा पण काढतो आणि बोलत पण राहतो. म्हणजे आपलं बोलणं पण होईल आणि काम पण आपलं पूर्ण होऊन जाईल. आम्ही नेहमी असंच करतो. बोलायचं राहिलं तर चल साईडला जाऊ आणि काम करू, तिथं बोलू, असं म्हणतो. आम्ही काम ठेवून बोलत नाही, आम्ही काम पण करतो आणि बोलत पण बसतो. तर इथं मी करत आहे कपड्याच्या फोल्डिंग. तर जाऊबाई कपडे व्यवस्थित लावत आहे रॅकवर. कसं काय जावा मिळून राहता नक्की मग कमेंटमध्ये सांगा, मला वाचायला नक्की आवडेल. कारण आमचं पण काही चुकत असेल असं काही नाही, माझं पण काही चुकत असेल तुम्ही नक्की सांगू शकता. कपड्याच्या फोल्डिंग करता करता मला सांगायचं आहे की आज मी सकाळी उठले आणि मोबाईल घेऊन बसले, कारण मला आता थोडंसं सकाळी उठल्यानंतर आपला थोडासा मोबाईल चेक करायची सवय झाली आहे. तर मोबाईल पाहते तर मला एक म्हणजे मोबाईलवर असं नोटिफिकेशनच आली की गोल्डचा रेट 1.5 लाखाच्या वर गेला आहे म्हणून. मला पाहून तर पहिलं वाईटच वाटलं. मी म्हटलं वाईट याच्यासाठी वाटलं की ज्या लोकांच्या मुलींचं वगैरे लग्न करायचं आहे, खास करून आपल्या वडिलांचं तर राहते, मुलं आपल्या लग्नामध्ये स्त्रीधन देत असते आपले आई वडील, तर त्यांना खूपच सोन्याचा रेट वाढल्यानंतर काय घेणार आणि काय देणार. आणि शेतकरी माणूस म्हटल्यानंतर आधीच शेतामध्ये काही पिकलं नाही, त्याच्यामुळे तर खूपच वाईट वाटलं. खास करून वाईट यांच्यासाठी वाटलं की ज्यांच्या मुलींचं लग्न आहे आणि त्यांचं बजेट नाही, त्यांच्यासाठी खूप वाईट वाटलं. कारण माझे घरी माझी पण एक बहीण लग्नाची आहे आणि माझे पण वडील शेतकरी आहे. म्हणजे त्यांचा थोडासा विचार आला, पण काही हरकत नाही. सोनं हेच काही मोठी गोष्ट नाही, माणसातला माणूसपणा पण पाहिजेच. आपण आपल्या मुलीला देतो स्त्रीधन म्हणून, पण त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेलच. तर
दुसरी गोष्ट म्हणजे मी याच्यासाठी टेन्शन नाही म्हटलं, कारण सोन्यापेक्षाही खूप महत्त्वाची गोष्ट ती आपल्याकडेच असते. ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी, ब्लॉगच्या शेवटी सांगेलच. तर इथं मी चिरागचा अभ्यास घेत आहे, कारण चिरागचं एक्झाम चालू झाले होते ना, तर तिथं त्याला थोडंसं मी जर कामामध्ये राहिलं तर त्याला खूप मजा येते, की मम्मा कामात आहे तर आपण काही अभ्यास करायचा नाही, मस्त फ्रीमध्ये राहायचं. तर मी त्याला म्हटलं थोडंसं रिव्हिजन कर, तुला उद्याच्या पेपरमध्ये थोडंसं सोपं जाईल. नाहीतर तू रिव्हिजन केलं नाही तर तुला पेपरामध्ये काय येईल, तू गोंधळून जाशील. म्हणून थोडासा तू अभ्यास कर, म्हणजे तुला सोपं जाईल. त्यानंतर थोडंसं त्यानं अभ्यास केला. स्कूलमध्ये गेला. स्कूलमध्ये आले तर मी कपड्याचाच म्हणजे थोडासा पसारा राहिला होता, माझ्या रूमचा पसारा राहिला होता. बघा, सकाळी त्याचा अभ्यास घेतला होता आणि तो 3:30 वाजता घरी पण आला. तर माझे कपडे चालू, हे असंच असतंच. आपण माझ्या घरात पण इतके काम निघते, खूप निघते. पण आम्ही कामं करतो, आपलं काम पण करतो. कोणाकोणाला वाटते ही व्लॉग उगाच करते, कामं ठेवून करत असते. तसं काही नाही, मला कामं पण असतात आणि मला माझी आवड आहे. त्याच्यातून काही मिळो अगर ना मिळो, हे दूरची गोष्ट आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते, हे तर मला माहीत आहे. पण जे होईल ते होईल, पण मी करेल म्हणजे करेल. आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही नक्की पूर्ण व्लॉग पूर्ण पहा. व्लॉगला कुठेही स्किप करू नका. व्लॉग तुम्ही कोणताही व्लॉग माझा बघत असाल तर शेवटपर्यंत पहा, आणि मला यातूनच तुमचा सपोर्ट मिळेल. चिरागचा पेपर कसा गेला आहे तेच तो सांगत आहे. तर तो म्हणत आहे की मम्मा मी सकाळी थोडंसं रिव्हिजन करून गेलो तर मला खूप इझी गेला पेपर. तर मी तिथं त्याचा पाहत आहे की कसं काय सोडवलं आणि कोणकोणते सोडवलं आणि कुठं काय मिस्टेक केली ते पाहत आहे. मी नेहमीच याची चिरागचा क्वेश्चन पेपर चेक करत राहते. मग मला एक आयडिया येते की याने किती मार्क्सचा सोडवला आणि किती मार्क्सचा त्याने नाही सोडवला. आणि मी हे कॅल्क्युलेशन करून जाते आणि मी चिरागच्या स्कूलमध्ये पण जाते. रिझल्ट राहतो त्या दिवशी, कारण आपल्या मुलाकडे एवढं तरी लक्ष द्यावं. मी रिझल्ट पण घ्यायला जाते चिरागच्या. तर तेव्हा मी पहिलंच कॅल्क्युलेशन करून जाते की या सब्जेक्टमध्ये एवढे याला येईल, त्या सब्जेक्टमध्ये तेवढे येईल. आणि तो तेवढेच घेतो. एखादी 1-2 मार्क्सचा मागं पुढं होऊ शकतं, पण तेवढे येतं, त्याला मार्क येतातच. हा बघा, एवढा कपड्याचा ढीग होता तर मी एवढे कपडे सेट केले, बाकी पुन्हा बाकी आहेच. तर एवढे सगळे चिरागचे कपडे आहेत, त्याच्या घरी घालायचे आहे, तर काही स्कूलमध्ये घालायचे आहे, तर काही घरी म्हणजे काही कपडे काढून टाकेल, काही काही खूपच जुने झाले तर ते मी बाहेर काढून टाकेल. तर हे आहे आपलं देवघर. तर देव मी आज पण घासायला काढले म्हणून ते थोडंसं शूट घेतलं. तर पुन्हा तुम्ही संध्याकाळी पण भांडे, सकाळी पण भांडे, दिवसातून 5 वेळा भांडेच भांडे. हे तर आमच्या घरचं खास रहस्य आहे. त्यानंतर इथं दूध गरम करत आहे. दुधाला चांगली उकळी आल्यानंतर बंद करून देत आहे, कारण हे दूध मी उद्यासाठी ठेवत आहे, म्हणून मी दूध चांगलं उकळी ठेवत आहे. तर इथं मी दूध उकळायला ठेवलं होतं. नेहमीचंच मी कॅमेरा लावून देते आणि दूध उकळायला म्हणजे आपल्या कामातल्या कामात काही ना काहीतरी विसरतं. तर त्यानंतर चिरागने आणले होते, माझा आणला होता. मी नकोच म्हटलं, पण मुलं कधी ऐकते आपल्या, काही ना काहीतरी ते आपल्या मनासारखं करतेच. तर त्यांनी थोडेसे समोसे त्याला त्यांच्या अंकलने घेऊन दिले, म्हणून तो तो कधीच एकटा खात नाही. त्याला नेहमी आपल्या मम्माला, चाचीला द्यायचं असतं. तो कधीच एकटा खात नाही. आपल्या लहान भावाला पण द्यायचं. तो मिळून मिसळून खातो, म्हणून तो खाली पण खाऊन येऊ शकला असता, पण तो नाही. वरती घेऊन आला आणि मला दाखवत आहे, मम्मा हे बघा, चाचूने मला हे घेऊन दिलं, आपण मिळून खाऊ, असा म्हणून तो वरती घेऊन आला. तर त्याचा आनंद पहा, किती आनंदी आहे तो. तर हेच आपल्या लहान मुलांना शिकवायचं की मिळून मिसळून खाणे, एकामेकाला देऊन खायचं, एकटं एकटं नाही खायचं. तिथं आम्ही करत आहे पार्टी. तर आमचा अदू कुठे गेला की बाहेर आलाच नाही, तर आम्हीच आता सुरुवात करत आहे. अदूला काढून ठेवलं यातलं आणि आता आम्ही तिघंजणी मिळून खात आहोत. तर तुम्हाला सांगायचं होतं की सोन्यापेक्षा माझ्याकडे महागडी वस्तू काय आहे, तर ती आहे माझं आरोग्य. म्हणून सोन्याचे रेट एवढे वाढले तरी मी दुःखी का नाही आहे, कारण एक तर मला घ्यायचं नाही आहे, कारण एवढं सोनं महाग असून मी घेऊ शकतच नाही, कारण तेवढं आपलं बजेट नाही. आणि त्यातल्या त्यात आपलं आरोग्य हेच सोन्यापेक्षा खूप महाग आहे. आपल्या आरोग्याला जपायचं आणि आपलं आरोग्य हेच खरीच संपत्ती आहे. याच मी तत्त्वावर आता आपल्या जे काही आवडी आहे त्या कमी करणार आहे, कारण जे गोष्ट आपल्या याच्यानं घेणंच होत नाही त्याच्यासाठी झुरण्यापेक्षा नाही आहे, जे आहे त्याच्यातच खुश राहायचं. आता तर काही आमच्याच्यानं तर घेणं होणार नाही, म्हणून आपल्या तब्येतीकडे आपल्या लक्ष द्यायचं, बाकी तर गोष्टी होतच राहतात. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.